भारतामध्ये मसाल्याचे पीक म्हणून ओळखले जाणारे आलं हे अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेलं पीक आहे. सध्या वाढत्या मागणीमुळे आणि चांगल्या दरामुळे आले शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आज आपण याच आले पिकाबद्दल पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव येथे राहणारे शेतकरी दत्तात्रय हगवणे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बीकॉम शिक्षण झालेल्या दत्तात्रय यांनी गेल्या 30-40 वर्षापासून शेती करत असून आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी 2.5 एकरापासून सुरुवात करून सध्या आपल्या 4.5 एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली आहे. या शेतीबद्दल बोलताना ते सांगतात की लागवडीपूर्वी साधारणतः 6 महिने जमीन मोकळी ठेवली पाहिजे व जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी शेणखत, कोंबडी खत टाकून रोटर मारून घ्यावी. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन गरजेचं असतं. यासाठी 2 बियाणांच्या रोपांमधील अंतर 6 ते 7 इंच आणि 2 बेडमधील अंतर 4.5 फूट इतकी असावे. लागवडीच्या वेळी निंबोळी पेंड, मिक्स खते यांचा भेसळ डोस दिला पाहिजे. आले या पिकाला ड्रीप सिंचनचा वापर करून 3 ते 4 दिवसांनी एकदा पाणी दिलं तरी पुरेसं असतं. आले या पिकावर सर्वात जास्त अटॅक बुरशीचा त्याचबरोबर करपा रोगाचाही प्रादुर्भाव होत असतो. याच्या नियंत्रणासाठी ड्रीपमधून वेगवेगळ्या पद्धतीची बुरशीनाशके त्याचबरोबर स्प्रे देखील द्यावे लागतात. आल्याच्या काढणीचा कालावधी 9 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत असून दत्तात्रय यांना साधारण 9 ते 10 टनाचे एकरी एव्हरेज मिळत असल्याचं ते सांगतात. शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेताना उत्पादन क्षमता वाढवण्यावर लक्ष दिले पाहिजे असं यांचं मत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या अनुभवातून 4.5 एकर आले शेतीतून भरघोस उत्पादन कमवणाऱ्या दत्तात्रय हगवणे यांना कृषी मंत्राचा सलाम. शेतकरी मित्रांनो, या आल्याच्या शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा.